तर हे काही तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आणि आज आम्ही चाललो आहोत खंदेरीला. तर आता आम्ही इथून करंजा जेट्टीवर जाऊ आणि इथून करंजा जेट्टीवरनं रेवसवरनं थल आणि थलमधनं बोटीत बसून तिकडून खंदेरी किल्ल्यावर जाऊ. तर चला आता भेटूया करंजा जेट्टीवर. चला. तर तुम्ही नवी मुंबईवरनं आलात तर तुम्हाला जैनपुरी हायवेवरनं सरळ यायचं आहे करंजा जेट्टी. तर तुम्हाला सरळ यायचं आहे उरणला 4 वाट्याला आलात का तिथून मग लेफ्ट मारून करंजा जेट्टीवर जायचं आहे. आता उरण 4 वाट्यावर आलो आहेत आम्ही. तिथून आता लेफ्ट मारत आहे आपल्याला. लोक आपली गाड्याला इथून आता आपल्याला करंजा जेट्टीवर जायचं आहे. इथं रेवसला जायची बोट लागते. इथं आता करंजा जेट्टीवर आम्ही पोचलो आहे. तर आता करंजा जेट्टीजवळ पोचलोत. 8 वाजता तर लागते. 8 वाजताची तर आलेली आहे इथं. इथून आता करंजा जेट्टीवरनं रेवस जेट्टीला जाऊ. चला. आता रेवस जेट्टीवरनं 20 किलोमीटरच्या अंतरावर थल जेट्टी आहे. आता सरळ बीचवर आलेलो होतो मी.
ऑफ केला आहे. तर आता आम्ही नाश्ता करतो. 9:30 वाजता आम्ही इथं थलला पोचलोय. तर आता थल कोलीवाड्यावर पोचलो आहोत आम्ही आणि आता व्हिडिओ सुरू करतो. इथून आम्ही जाणार आहोत आता खंदेरीला. बोट लागली इथं खंदेरीची. तर व्हिडिओ स्किप नका करू, संपूर्ण बघा. व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे मस्तपैकी. आणि चॅनलवर आला तर सबस्क्राईब करा. चला. तर हा खंदेरी किल्ला आहे आणि हा उंदेरी किल्ला आहे आणि इथं बोटी लागलेल्या आहेत. आता इथं भरती नाही म्हणून जरा सुकलेलं आहे सगळं, पाणी कमी झालं आहे. तर आता आमची बोट इथं निघतंय खंदेरीला. माणसं गेली का ना वैभव घेऊन गेलो सकाळी. येताना आम्ही आलो तशी ठीक माणसं पण राग आलो ते. अरे आमचं गाडीला ठेवायचं पोर नाही. चलो आता आम्हाला छोट्या बोटीतनं या पॅसेंजर बोटमध्ये सोडलेलं आहे. हा उंदेरी किल्ला आहे आणि त्याच्या मागे तो दिसतो तो खंदेरी किल्ला. बोटीचं नाव रामबाण. मामा आता आम्हाला परत यायचं असलं माणसं जास्त घेऊन, किती माणसं घेऊन येऊ शकतो? तुम्ही किती तुमच्या मना 25, 30, 40, 50 तुम्ही किती हल्ली जाणार? तर मग तिथं जायचा कसा म्हणते काय होईल? बोटीचा कसा? बोटीचा 200 रेट घेणार प्रत्येक एक माणसाचा. 200 जाऊन येऊ रिटर्न. आणि कधी पण ना? हा कधी पण. फक्त पावसाळ्याचे पण असते काय? पावसाळी पण मेच्या लास्ट पर्यंत चालते. दिवाळी चालू होते काय? दिवाळी गणपती नंतर. गणपती चालू होते का? हां ठीक आहे. आणि तुम्ही यायचं असेल ना तर जेवण वगैरे करायला तर सकाळी लवकर या. म्हणजे कसं तुमचा प्रोग्राम असेल तर 8 संध्याकाळी 4 पण रिटर्न येऊ शकतो तुम्ही. जेवण असेल तर जेवण वेळ जाते ना. हां फॅमिली बी असली तर असं. हो तुम्ही जे जेवण बनवतात सगळं प्रॉब्लेम येतात. तुम्ही साहित्य आणायला लागते. हां ठीक आहे. तुम्हाला गॅस टोपं वगैरे तांदूळ वगैरे सगळं आणायला लागते तिथे. ठीक आहे. तुम्ही कधी पण या, टेन्शन नाही. फक्त फोन करा. नंबर घ्या. नंबर आहे नंबर घे दिलो. 96. चला मग थँक्यू. आमची बोट सुरू झालेली इथून खंदेरीच्या दिशेने.
आता आम्ही अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर खंदेरी किल्ल्यावर पोचलेलो आहोत. तर आता आम्ही खंदेरी बेटावर उतरलोत आणि आमचे एका माणसाचे 200 रुपये घेतले रिटर्न तिकीट. आता जाऊन वेताळ देवाचं दर्शन घेतो आणि दाखवतो तुम्हाला वेताळ देव. तर आता आलो ही आहे वेताळ देवाची मूर्ती. साफसफाई करत बसलो कोण नाही ते बघितलं मी पाणी आणायला बरोबर गेलो. हे देवाचे सेवक आहेत आणि वेताळ देव आहे. शंकराचा अवतार. लोक एका बसाखाली तेव्हा तुझ्या दर्शन आले त्यांचे काय इच्छा असेल तेव्हा पूर्ण कर. सणा सुखी समाधान ठेव. कुटुंबाला सुख शांती समाधान आणून ठेवतात. हे 1891चे. ही बघ 1891ची हा मासा मिळतोय बघा. ते बघा ते वरती ते खराब झाले ते वरती टाकतात. ही तलवार त्याला मिळतात. ही नाव टाकून देवाला अर्पण करतात. पहिल्यापासून एवढं मोठं मासे भेटले हा या आतमध्ये या. परंपरा आहे. तिथे लिहिलेलं आहे बघा दरवाजाच्या बाजूला भिंतीवर बाहेर कधी बांधलंय काय बांधलंय. 1891 त्याचं हे बांधलेलं. त्यावेळेस मायनर मंडळ त्यावेळेस मंदिराची स्थापना केलेली. सोंडाला मासा आणि त्यांची सोंडाला माशाची जे नाकाची जी तलवार असते ती ज्याला भेटते तो देवाला भेट घेऊन येतात. ज्यांनी दिली त्यांचं नाव लिहिलेलं येतं. बघा थांबा तुमची काय तली बिली काय असेल ते तली करा. आणि हा 1891 मध्ये दिलेली घंटा आहे. मायनाक भंडाऱ्यांनी जेव्हा देऊळ बांधिला तेव्हा दिलेली. तर आता वेताळ देवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही बाहेर जातो तोफ बघायला. जर तुम्ही कुठल्या गड किल्ल्यावर किंवा ऐतिहासिक ठिकाणी जात असाल तर अशी नावं लिहू नका. काही लोकांनी बघा कशी फालतूगिरी केली आहे नावं लिहून वेताळ देवाच्या समोरच्याच भिंतीवर. तर मी आता तुम्हाला खंदेरी बेटाचा थोडक्यात इतिहास सांगतो. मायनाक भंडारी हे दर्यासागर शिवाजी महाराजांच्या आरमाराचे सुभेदार होते. इसवी सन 1679च्या सुमारास महाराजांनी सागरी शत्रूला थांबवण्यासाठी मुंबई बंदराच्या तोंडाशी असणाऱ्या खांदेरी उंदेरी बंदरावर किल्ला बांधण्याचे ठरवले. त्या दृष्टीने राजांच्या वेगाने हालचाली सुरू झाल्या. मुंबई बेटावर नजर ठेवून सागरी शत्रूंच्या हालचालींना प्रतिबंध करण्यासाठी राजांची यामागची योजना होती. शिवाजी महाराजांच्या या हालचालीने इंग्रज प्रचंड धास्तावले आणि त्यांना हा हेतू तडीस जाऊ नये म्हणून इंग्रजांनी खांदेरी उंदेरीवर आपला हक्क दाखवीत महाराजांच्या उघड युद्ध पुरवले. कॅप्टन विल्यम मिच्चिन, रिचर्ड केंगविन, जॉर्ज बॅन्डबरी, फ्रान्सिस थॉर्प असे नामांकित सागरी सेनांनी खांदेरीवर पाठवून ते बेट मराठ्यांकडून काबीज करण्याचे मोठे प्रयत्न इंग्रजांनी केले. रिव्हर्स आणि हंटर नावाच्या 2 युद्धनौका फ्रिगेट्स यांनी पाठवल्या होत्या. गेप नावाच्या माणसाकडून काही गलबता भाड्याने घेऊन त्यावर कशातरी काही तोफा बांधून शिवाजी महाराजांनी इंग्रजी आरमाराला तोंड देण्याचा प्रयत्न केला. स्वराज्याच्या या छोट्याशा आरमाराचा आपण सहजासहजी पराभव करून अशा समजात इंग्रज होते. महाराजांनी देखील इंग्रजांच्या या आव्हानास तोंड देण्याचा निर्धार केला व मायनाक भंडाऱ्यांना रवाना केले. मायनाक भंडाऱ्यांनी अतिशय पराक्रमाने आणि
चिवटपणाने प्रखर संघर्ष करत इंग्रजांचा हा मनसुबा घालून पाडला. हा समोर दिसते हा लाईट हाऊस आहे. तिथं परमिशन नाही जायला, कोविडमुळे बंद केलं आहे. आणि इथं गार्डन सारखा बनवला, इथं मस्त आहे की खूप चांगला बनवलेला आहे. लाईटा पण लावल्या आहेत. आवाज इथं वाजवलं ना मध्ये ओरिजिनल आवाज. आता आम्ही सगळा बघून आलो आहोत आणि इथं हनुमंताचं मंदिर आहे समोर. सगळं बघून आम्ही हेलिपॅडच्या बाजूने आलो आहोत आम्ही असं गोल गोल फिरून. तर आता 2 वाजता आमची परत जाण्यासाठी बोट आलेली आहे. आणि आता आम्ही निघतो इथून चल कोळीवाड्याला. हा समोरच दिसतोय तो उंदेरी आणि हा खंदेरी. तर दोन्ही किल्ल्यांच्या मध्ये आहो आम्ही. तर आता आमची बोट पोचलेली आहे. थलला पोचली आमची बोट आता. तर इथे बैलगाड्यांच्या सहाय्याने मासली उतरवतात, बघू शकतो इथे. धीरू मी पिते ती तू ते नाही काय दुसरी जे तुला दुसरी दे. कसा लागते धीरू सांग, टेस्ट सांग. 1 नंबर आम्हाला 1 नंबर आम्हा पण चालू ठेवतो. मग 12 महिने चालू असते दुकान. हां तर कधी पण या तुम्ही. तुम्हाला जर यायचं असेल थलच्या आधी RCF कंपनीच्या इथं मस्त मामांची गाडी आहे. लिंबू सरबत मूड फ्रेश होईल पिलात तर मी. चला तर मित्रांनो, तुम्हाला खंदेरीची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.